सिझरिंग नंतर सुटलेल्या पोटाकडे पाहून तुम्हाला वाटतं का की हे पोट आता कायमचं माझ्यासोबत राहणार आहे? मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आपण एकत्र या सुटलेल्या पोटाचा खेळ खल्लास करूया. सिझरिंग डिलिव्हरी नंतर स्त्रियांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होतो. पोट सुटलेले दिसणे हे यामधील एक सर्वात सामान्य बदल आहे. यासाठी काळजी आणि संयम दोन्ही महत्वाचे आहेत. अनेक स्त्रिया हे पोट कमी करण्यासाठी घाई करतात, पण सिझरिंग नंतर शरीराला वेळ देणे खूप महत्वाचे असते. चला आज आपण अशा उपायांबद्दल जाणून घेऊ जे तुम्हाला हळूहळू पण नक्कीच तुमचं पोट कमी करण्यास मदत करतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण जाणून घेऊया मुद्देसूद माहिती. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टरांचा सल्ला. व्यायाम सुरू करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सामान्यतः सिझरिंग नंतर 6 ते 8 आठवड्यांनी सौम्य व्यायाम सुरू करता येतो. लवकर व्यायाम सुरू केल्याने टाके उघडण्याचा धोका असतो. दुसरं, चाला पण हळूहळू. पहिल्या काही आठवड्यात फक्त चालण्यावर भर द्या. दररोज 15 ते 20 मिनिटं चालण्याची सवय लावा. पोट कमी करायचा, मग फक्त खालच नव्हे पायही हलवायला हवेत. तिसरं, संतुलित आहार घ्या. फायबरयुक्त पदार्थ, फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा. साखर आणि जंक फूड टाळा. आई झाल्यावर खाऊन पोट भरणं ठीक आहे, पण पोट भरण्यासाठी खाणं टाळा. चौथं, पाणी पिया. भरपूर पाणी पिया. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि दररोज किमान 2.5 लिटर पाणी पिया. त्यानंतर 5वी गोष्ट आहे ती म्हणजे सौम्य व्यायाम. सिझरिंग नंतर सौम्य व्यायाम जसे की केगल व्यायाम, पेल्विक फ्लोअर मजबूत करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. त्यानंतर आहे ब्रिज पोज, त्यामध्ये पोटाचे स्नायू टोन करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. नंतर आहे ब्रीदिंग एक्सरसाइज, पोटात ताकद निर्माण करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. नंतर आहे 6वं, तो म्हणजे पट्ट्यांचा वापर. डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटाला आधार देणारा पट्टा वापरावा. यामुळे पोटावरचा ताण कमी होतो. त्यानंतर 7वी गोष्ट आहे ती म्हणजे झोपेची काळजी घ्या. झोप पुरेशी मिळाल्याने शरीर वेगाने रिकव्हरी होते. पोरांना झोपल्यावरती आईने झोप घ्यायची, नाहीतर थकवा वजन वाढवतो. त्यानंतर 8वी गोष्ट ती म्हणजे स्तनपानाचा लाभ. स्तनपानाने कॅलरी जळतात आणि हार्मोन समतोल होतात. बाळ खूप सुंदर दिसतं, आईचं पोट पण सुंदर होणारच. पोट कमी करण्यासाठी किचन पासून लांब राहा, पण चुकूनही फ्रीज जवळ जाऊ नका. बाळ झोपलं की तुम्ही व्यायाम करा, पण लक्षात ठेवा बाळ जागं झालं तर तो तुमचं वजन उचलायला तयारच आहे. सिझरिंगचं पोट कमी करणं म्हणजे नोकरी करणाऱ्या आईसारखं आहे. जमतंय पण वेळ लागतो. आई होणं म्हणजे फक्त बाळाची काळजी घेणं नाही, तर स्वतःच्या शरीराची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. बदल हळूहळू होणार, पण नक्कीच होणार. तुमचं पोट कमी करणं हे माझं मिशन आहे. चला तर मग आजपासूनच सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. यामध्ये अनेक काही बदल हवे असतील तर कळवा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.